नमस्कार मंडळी, आज मला 60 मोदकांची ऑर्डर होती. तर त्यासाठी मी येथे 6 कप ओल्या खोबऱ्याचा खव म्हणजे खीस घेतलेला आहे. तर मी 3 कप निम्म त्याचा गूळ घेतला. एका कढईमध्ये तो पातळ करून घेतला. त्याच्यामध्ये हा खोबऱ्याचा खीस घातला, 1 चमचा तूप घातलं, 1 चमचा वेलची पूड घातली, 2 चमचे तांदळाची पिठी घातली, 1 चमचा खसखस घातली भाजलेली. त्यानंतर हे एकसारखे झाल्यावर बंद केला गॅस. त्यानंतर मी एका परातीमध्ये 6 कप म्हणजे 1 किलो होईल एवढी तांदळाची पिठी घेतली आणि त्याच कपाने 5 कप पाणी मी एका कढईमध्ये उकळत ठेवलं. त्याच्यामध्ये 8 चमचे तेल घातलं, 4 चमचे मीठ घातलं आणि चांगलं उकळी आल्यावर पिठी घातली आणि लाटण्याने सर्व उकड काढून घेतली. त्याच्यावर 15 मिनटं झाकून ठेवलं. मस्त उकडून झाल्यानंतर खाली उतरलं, एका परातीमध्ये घातलं. हात भाजत होते तरी पण मी हाताला पाणी लावून असं मस्तपैकी गोळे करून त्यामध्ये साच्यामध्ये घातलं आणि हे सारण घातलं. वरून सर्व दाबून झाकून घेतलं. मस्त असे मोदक तयार झाले. तर मी एका चाळणीमध्ये असं केळीचं पान घातलं, त्यामध्ये हे सर्व मोदक घालून घेतले. त्याच्यामध्ये पाण्याचा हबका मारायचा विसरायचा नाही आणि त्यानंतर झाकून ठेवले. मस्त 10 मिनटात हे मोदक तयार झाले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सर्वांना हे मोदक आवडले, ज्यांनी ऑर्डर दिली होती त्यांना सुद्धा आवडले. धन्यवाद.